पाठ 7 आहाराची पौष्टिकता. थोडे आठवा. अन्नाची गरज कशासाठी असते? आहार म्हणजे काय? आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? सांगा पाहू. आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थाची नावे पुढे दिली आहेत ती वाचा. भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याची भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड. मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ वाढून घेतो? चहाच्या चमच्याने किंवा त्यापेक्षाही लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? आता या पदार्थाचे 2 गट करा. एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या. दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या. प्रमुख अन्न पदार्थ. चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात. इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो. म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. परंतु चपाती, भाकरी, भाताबरोबर इतर पदार्थ असले की जेवण रुचकर होते. शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अन्नपदार्थातील विविधता. आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्नपदार्थापासून बनतात? ज्या विविध अन्नपदार्थापासून ते बनतात त्यापैकी काहींची चित्रे व नावे पुढील चौकटीत दिली आहेत. त्यापैकी तुम्ही कोणते पदार्थ पाहिलेले आहेत? जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाहीत ते मिळवून पाहण्याचा प्रयत्न करा. बरे सांगा पाहू. चौकटीत दाखवलेल्या अन्नपदार्थापैकी चिकू पाहिला आहे का? मिरची, ज्वारी, मुळा, अंडी, लवंग, शेंगदाणे, तीळ, बाजरी, करडई, कारले, दूध, कैरी, मिरी, काकडी, चिंच, लिंबू, कोंबडी हे इत्यादी चित्र आपण पाहिलेली आहेत ना सर्वांनी? हे आपल्या व्यावहारिक आयुष्यातले म्हणजे आपण हे पाहिलेले आहेतच. पिठे कोणत्या पदार्थापासून मिळतात? लोणी, तूप, दही कशापासून मिळते? हे वरील जे चित्र आहेत त्याच्यातून हे खालील प्रश्नाचे उत्तरे द्यायचे आहेत. पिठे कोणत्या पदार्थापासून बनतात तर कशापासून बनतात? ज्वारी, बाजरी यापासून आपल्याला पीठ तयार होते. लोणी, तूप, दही कशापासून आपल्या बनते तर दुधापासून बनते. तेल कोणत्या पदार्थापासून मिळते तर करडई यापासून आपल्याला यापासून आपल्याला काय भेटते? तेल भेटते. आता पुढचं काय? आंबट, गोड, तिखट, कडू असणारे पदार्थ कोणते? चिंच, लिंबू, कारले, लवंग, मिरची हे काय याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे कच्चे खाण्याचे पदार्थ कोणते? काकडी. अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते तर थोड्या प्रमाणात वापरले? मिरी आणि लवंगा हे आपल्या आहारामध्ये थोड्या प्रमाणातही वापरले जातात. बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते? जास्त प्रमाणात पदार्थ कोणते वापरले जातात तर ज्वारी म्हणजे पीठ, मुळा, भाजी करू शकतो. अंडी, चिकू हे आपण तीळ हे वापरून जास्त प्रमाणात बाजरी हे वापरले जातात. आपण वापरतो त्या पदार्थांमध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिले. वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो. लोणी काढण्यासाठी दुधाची गरज नसते. भाकरी करण्यासाठी ज्वारी, बाजरीपासून पीठ करतात. पदार्थ आंबट करायचे असेल तर लिंबू, चिंच, कैरी याचा उपयोग होतो. गोड पदार्थ करताना ऊसापासून मिळणारी साखर आणि गूळ वापरता येते. अशा जशी पदार्थांमध्ये विविधता तशीच लोकांच्या आवडनिवडीत वेगवेगळी असते. त्याप्रमाणे आपल्यालाही काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते. परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाही याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असते. शरीराच्या गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व अन्नपदार्थाप्रमाणे थोडे अधिक प्रमाणात असतात. काही अन्नघटकांपासून आपल्या शरीराला ताकद मिळते. आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच शोषण करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला ताकद मिळते. काही अन्नघटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते. रोजच्या कामामध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते. काही अन्नघटकांमुळे शारीरिक दष्टपुष्टता बनते. शक्ती देणाऱ्या पदार्थाचा शक्तीचा साठा तयार होतो. काही अन्नघटकाची शारीरिक विशिष्ट कामासाठी गरज असते. उदाहरणार्थ काही अन्नघटक शरीरातील हाडे मजबूत करतात. काही अन्नघटक आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती शरीराला मिळते.
शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. आपल्या शरीराची कामे व्यवस्थित चालायची असेल तर शरीर दाटक राहायला हवे. म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत. हे घटक विविध अन्नपदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणूनच आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांच्या आलटून पालटून समावेश करत असतो. असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते. माहीत आहे का तुम्हाला, महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात असे सर्वजणांना वाटत असते, पण ते खरे नाही. सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात, त्याचप्रमाणे सर्व स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवण्यासाठी खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्नघटक नष्ट होऊ शकतात. तसेच होऊ नये म्हणून पुढीलप्रमाणे आपण काळजी घेतली पाहिजे. अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहेत तोपर्यंत ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. पीठ चाळून कोंडा काढू नये. चिकू, अंजीर, द्राक्षे, सफरचंद अशी फळे सालासकट खावीत. माने, गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्याच्याशी कोशिंबीर करावी. जमेल तेव्हा 2-3 एकत्रित करावे. उदाहरणार्थ उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडणी टाकावी. आमटीच्या शेवग्याच्या शेंगा टाकाव्यात. एखादी डाळ भिजवून भाज्यामध्ये टाकणे इत्यादी. जिभेची गंमत. नेहमीसारखी आपल्या आळीतली सारी मोरे संध्याकाळी बागेत जमली होती. तेवढ्यात मोनिकाताई आली आणि ती म्हणाली, तुम्ही जिभेची एक गंमत सांगू का? सारेजण तिच्या भोवती गोळा झाले. मोनिकाताईने म्हणाली, पाणी साखर न घालता गोड कसं लागेल? करून बघा. आवळा चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं. ते पाणी गोड लागतं. मेरी म्हणाली, अय्या, खरंच मला माहीत नव्हतं. बाळू म्हणाला, चव आपल्याला जिभेमुळे कळते. गेल्या वर्षीच आम्ही ते शिकलो. पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील? सुभाषने पटकन विचारले. मग तुला काय 10 जीभ हव्यात की काय? त्यावर सगळे हसले. मोनिकाताई म्हणाली, अरे बाळू, डोळे 2च आहेत, पण त्या 2 डोळ्यांनी आपण किती रंग पाहतो. तसंच एक जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात. निरीक्षण करा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ दात धुवा. जीभ साफ करा आणि आरशासमोर रुचिकलिका म्हणतात. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. या रुचिकेच्या मदतीने आपल्याला चव समजते. विविध चवीचा आस्वाद घ्या. निरनिराळ्या पदार्थाची चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती करून पाहू. त्यासाठी आपल्याला पुढील साहित्य लागणार आहे. खडीसाखर किंवा गूळ, मीठ, चिंच किंवा लिंबू, मेथीचे दाणे, कारल्याची फोड, आवळ्याची फोड यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांची पदार्थाची चव घ्या. एका पदार्थाची चव घेतल्यावर खळखळून चूळ भरा आणि 2 मिनिटांनी पुढच्या पदार्थाची चव घ्या. पुढील तक्ता वहीत लिहून काढा आणि पूर्ण करा. खाद्यपदार्थ त्यांची चव कशी लागली ते पुढे सांगायचं. खडीसाखर, गुळाचा खडा, चव कशी लागली? गोड लागली. मीठ, चिंच, लिंबू, मेथीदाणे, कारल्याची फोड, आवळ्याची फोड हे सगळे त्याच्या चवी पुढे लिहून टाकायच्या. मजेशीर खेळ खेळूया. खुणेने चव दाखवा. हा खेळ 4-5 जणांना मिळून खेळावा. एकेकाने खेळाडूवर राज्य येईल. ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांना एकेकाने खाद्यपदार्थाचे नाव सांगावे. उदाहरणार्थ औषधाचा डोस, कैरीची फोड, मिरचीचा ठेचा, खड्या मिठाचा खडा, बुंदीचा लाडू, खारी बुंदी, चिकूची फोड, त्रुटी इत्यादी. ज्याच्यावर राज्य आले आहे त्याने तो पदार्थ खायचा, नाटक करायचा. चव जशी लागेल तो अभिनय दाखवायचा. प्रत्येक एकेकाने पदार्थाचे नाव सांगून झाले की पुढच्या गड्यावर राज्य येईल. असे गड्यावर राज्य घेऊन गेले की खेळ संपेल. आपण काय शिकलो या पाठामध्ये? आपल्या आहारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थ येतात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. अन्नपदार्थामध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात. रुचिकलिकेच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपले आहार सर्वच अन्नपदार्थ असावेत जेणेकरून आपल्याला सर्व अन्न घटक आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे असतात. विटॅमिन्स, प्रोटीन सर्व म्हणजे आपल्या आहारात सर्व अन्न घटक असायलाच पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून NCERT बुकमधील सर्व तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होतील. या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.